नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण इयत्ता 10वीचा सराव संच 6.4 करणार आहोत. याच्यात आपल्याला आलेखा लेख करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, पुढील सामग्रीचा आयतालेख दर्शवा. इथं विद्यार्थ्यांची उंची दिली सेंटीमीटरमध्ये आणि विद्यार्थी संख्या दिली. आणि हे पहिले पाहायचं आपल्याला, सलग केलेले वर्ग आहे का, म्हणजे इथलचा शेवटचा वरचा जो आहे शेवटचा आणि इथलचा पहिला हा एकसारखाच आहे का, म्हणजे इथलची वरची मर्यादा आणि खालची मर्यादा एकसारखीच आहे का पाहायचं. आणि ती वरची मर्यादा आणि खालची मर्यादा एकसारखीच आहे, तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्ट सुरुवात करू शकतो. इथे मी एक उभी रेष मारून घेतली आणि इकडं आडवी एक रेष मारून घेतली. आता ह्या जी आडवी रेष आहे त्याला इथं एक्स नाव द्यायचं, याला बाण दाखवायचा आणि इकडे द्यायचं वाय अक्ष द्यायचं, वाय अक्ष. इथं प्रत्येक जागी बाण दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथं 0 असा नंबर लिहायचा आणि इथे मार्किंग तुम्हाला मागच्या याच्यात सांगितल्याप्रमाणे आपण इकडे खाली एक रेष घ्यायची. पहा ही मार्किंग कशी केलेली आहे, इकडे आहे ना, एक वरच्या साईडला रेष, एक खालच्या साईडला रेष, आणि ह्या दोघांना आपण झेड मधातला काढला. ठीक आहे. इथं मार्किंग करून घ्यायचे. आता काय करायचं आपल्याला की इथं जो पहिला अंक आहे 135, हा 135 हा अंक इथे आपण लिहून घ्यायचा. 135च्या नंतर 140, 145, 150 आणि 155 हे सिरियल वाईज आपल्याला लिहून घ्यायचे. 135, 140, 145, 150, 155 आणि 160. थोडंसं मी जास्तच लिहून घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहा व्यवस्थित सगळं करायचं आहे. आता हे जर तुम्ही अंक पाहिले, हे सगळ्यात मोठी संख्या ही 16 आहे. सर्वात मोठी संख्या 16 असल्यामुळं आपण जर इथे 10-10चा घेतला तर हा लईच लवकर संपू शकतो. मग आपण काय करू, तर अशी एक संख्या घेऊ की जे आपले कॉलम आहे, जे स्तंभ आहे, ते थोडे मोठे तरी होतील. ठीक आहे. 1-1चा फरक घेतला इथे 1, 2, 3, 4, तर ते फार मोठं होऊ शकते. त्याच्यामुळे आपण काय करू, आता 2-2चा फरकानं आपण हे लिहू. इथे 2 लिहूत आपण बरोबर लिहायचा. पहा ही डार्क रेषा जी दिसायली इथं, ठीक आहे, ही डार्क इथे मध्ये कुठेही नाही द्यायचं, ही डार्क रेष दिसायली तिथं नंबर 4 द्यायचे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे, ही जी डार्क रेष दिसायली ते 6 द्यायचं, 1 सोडून. अजून हे डार्क दिसायला तिथं 8 द्यायचा नंबर, इथे 10 नंबर द्यायचा, इथं 12, इथं 14, इथं 16, इथे 18 नंबर द्यायचा. ठीक आहे. आता आपण काय करायचं, हे दिल्याच्या नंतर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, जे दुसरा कॉलम आहे ते लिहायचा. पहिल्या कॉलमला आपण इथं उंची द्यायची, विद्यार्थ्यांची उंची, त्यांची उंची, आणि हा जो कॉलम आहे तो इथे लिहायचा, विद्यार्थी संख्या. दुसरा कॉलम इथे विद्यार्थी संख्या असं लिहायचं. त्याच्यानंतर आपला जर आपण इथं पहिलं पाहिलं, इथं जर पहिल्या नंबरला पाहिलं तर पहिला जो क्रमांक आहे तिथे आहे आपल्याला विद्यार्थ्याची संख्या 4 ही विद्यार्थ्याची संख्या दिसते. मग आपण हे 4 हे काय ना 2 आणि हे 2 4, इथे हे 4 झाले. ठीक आहे. नाही, इथं आपल्याला मार्किंग करायची आणि एका छोट्याशा स्केलनं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे. ज्या डार्क रेषा आहेत त्या रेषेवरच आपल्याला हे सगळं यायला पाहिजे, ही रेष. त्याच्यानंतर आपल्याला आहे 12 पहिला अंक, ही 12 इथे येतात, आहे की नाही. मग हे जोडूनच करायचं आपल्याला, एक लाईन वगैरे सोडायची अजिबात नाही आहे. ठीक आहे. व्यवस्थित पाहायचं तर हे जोडायचं. ठीक आहे. इथून घ्यायचं व्यवस्थित, ह्या दोघांना जोडून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर तिसरं आहे 16 आपल्याला ह्या रेषेवरच आपल्याला काढायचं आहे. 16 पहा इथपर्यंत येतं 16.
ठीक आहे. मी थोडंसं वेळ लागला तरी व्यवस्थित हरकत नाही, पण व्यवस्थित आपल्याला सगळं करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं आपल्याला हे 8 आपल्याला कुठे येते बघा, 2 4 6 8 इथे 8 आपल्याला येते. हा 8 अंक इथं आलेला व्यवस्थित जोडायचे याला. त्यानंतर आपल्याला इथं प्रमाण लिहायचं आहे. प्रमाण आता मी हे पेननं जरी लिहित असेल तर तुम्ही फक्त पेन्सिलचाच वापर करायचा आहे, कारण मी फक्त एक तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणूनच लिहितो आहे. ठीक आहे. पेन्सिलनं पूर्ण पेन्सिलनंच आपल्याला लिहायचं आहे. प्रमाण पहिलं लिहायचं एक्स अक्षावर एक्स अक्ष म्हणजे हा अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे किती झालेलं आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 5. ही विद्यार्थीची उंची आहे, हे की ना, उंची सेमीमध्ये एक सेमी बरोबर 5 सेमी उंची. ठीक आहे. 1 सेमी बरोबर 5 सेमी उंची आपल्याला हे पहा, ही उंची सेंटीमीटरमध्ये, किंवा 1 सेमी बरोबर 5 लिहिलं तरी तुम्ही चालेल. आणि वाय अक्षावर आपल्याला काय आलेलं आहे, आपल्याला हे वाय अक्ष आहे, हे विद्यार्थ्यांची संख्या. एक सेमी बरोबर वाय अक्षावर काय आलं, 2 विद्यार्थी. फक्त 2 विद्यार्थी लिहिलं तरी चालते. वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 2 विद्यार्थी, ही विद्यार्थी संख्या. ठीक आहे. मी थोडा पेनचाच वापर करेल, पण तुम्हाला पेन्सिलचाच वापर नाही, हे सर्व उत्तरं करायचे. तर हा आपला पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पाहू. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. आता दुसरा प्रश्न पाहताना आपण जर पाहिलं इथे वरची मर्यादा 3 आहे आणि इथं वरची आणि खालची मर्यादा 4 आहे. हे दोघं एकसारखे नाही आहेत, आहे की नाही. मग आपण काय करू, तर याच्यामध्ये 0.5 मिळवायचा आणि याच्यातला 0.5 कमी करायचा. याच्यात 0.5 मिळवायचा. ठीक आहे. मी हे याच्यावर करून दाखवतो तुम्हाला वहीवर. आता हा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण इथे वर्ग घेतले आणि शेतकऱ्याची संख्या घेतलेली आहे. ठीक आहे. वर्ग हे सलग केलेले नाहीत. सलग केलेले म्हणजे इथलची वरची मर्यादा आणि खालची मर्यादा एकसारखी नाही. मग याच्यातला 0.5 कमी करायचा. 2च्या आधीचा नंबर 1 होतो, 1मध्ये 0.5 आणि ह्याच्यामध्ये 0.5 मिळवायचा. हे 3.5 झाले. हा 3.5 इथं घ्यायचा. हे 5 जशाला तसे घ्यायचे आणि ते 0.5 लावून टाकायचे. हे 5.5 जशाला तसे घ्यायचे. हे 7 घ्यायचे आणि 7च्या पुढं पॉईंट लावायचा. म्हणजे आपले वर्ग काय होतील, आपले वर्ग सलग झालेले वर्ग होतील. आणि सलग झालेले वर्ग झाल्याच्या नंतरच आपल्याला हा प्रश्न सॉल्व करता येईल. आता आपण काय करायचं, इथं सॉल्व करून दाखवणार आहे मी. ठीक आहे. मी पेनचा वापर करतो आहे, तुम्ही पेनचा वापर करायचा नाही आहे. ठीक आहे. पेन्सिलचाच वापर करायचा आहे. आता हे व्यवस्थितपणे मी याची रकाने बनवून घेतो. ठीक आहे. थोडंसं वरीच घेतलं, कारण खाली आपल्याला एखाद्या वेळेस लिहायला लागू शकतं. ठीक आहे. व्यवस्थित ह्या रेषेवर जी डार्क रेष राहते, जी गडद रेष राहते, त्या रेषेवरतीच आपल्याला हे यायला हवं. ठीक आहे. हे इथं याला बांधून दाखवायचं आणि इथं एक्स लिहायचं. एक्स आणि वाय लिहायचं विसरायचं नाही आपल्याला. दोन्ही दिशेने बांध दाखवायचे, दोन्ही दिशेने. आणि इकडे ही जी रेषा आहे ती रेषा इकडे पण बांध दाखवायचा आणि ते वाय लिहायचं आणि खाली पण बांध दाखवायचा आणि इथे शून्य द्यायचं. आणि इथे जे आहे आपल्याला मार्किंग कशी करायची मी सांगितली होती. ही रेष आहे, इथं छोटीशी रेष वरी, एक छोटीशी खाली, आणि यांना जोडून घ्यायचं. इथं वरी रेष एक, खाली एक रेष, आणि ह्या 2 रेषाला काय करायचं, जोडून घ्यायचं. ठीक आहे. इथे हे मार्किंग नेहमी करून ठेवायचे. आता जे आपला वर्गातला पहिलं आलेला आहे 1.5 ते 3.5, 5.5, 7.5, 9.5 आणि 11.5 हे लिहून घ्यायचे. इथं पहिल्याला 1.5 दिलं मी, दुसऱ्याला 3.5, तिसऱ्याला 5.5. थोडं तिरकस लिहिलं तरी चालते, तुम्ही असं करून लिहिलं तरी चालते, काय हरकत नाही. 7.5,
9.5 आणि हे 11.5 हे आपलं झालेलं आहे एकंदरीत. आता आपल्याला काय करायचं आहे की पाहायची. तर पहिली संख्या किती आहे 30 आणि इथं जास्तीत जास्त पाहिलं तर आपण 55 ही संख्या दिसते. मग 55 जर संख्या दिसत असेल तर मी 5-5 घ्यायला काय हरकत नाही, 10चं घेतलं तरी काय हरकत नाही, 10-10चे आपण घेतलं तरी चालतात. इथं 5 पण मी 5चे घेतो, ठीक आहे, 5-5च्या फरकानं 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55 खूप पुरी जाते. मी 10-10चा घेतो. 10, इथे 20, इथे 30, इथे 40, इथं 50 आणि हे झाले 60. हे 60 झाल्याच्या नंतर पहिले जे आपला आकडा आहे, ठीक आहे, पहिला जो आकडा आहे पुस्तकामध्ये जरी बघितला आपण तर पहिला आकडा 30चा आहे, 50चा आहे, 55, 40 आणि 20चा आहे. पहिला जो 30चा अंक आहे तो 30 आपल्याला इथं दिसेल, ठीक आहे. नंतर मार्किंग झाल्याच्या नंतर आपण याला नावं काय द्यायची ती पण आपण पाहू, ठीक आहे. हे झाले 30. दुसरी संख्या आहे आपली 50. 50 हा अंक आपल्याला इथं दिसतो. यांना जोडूनच घ्यायचा, ठीक आहे. लास्टला तुम्हाला जर गडद करायचं असेल तर तुम्ही त्याला गोठून करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला अंक घ्यायचा 55. 55 त्याच्यावरतीच पहा, हे 60, 55 कसं येणार, हे 60 आणि 50च्या मध्ये येणार. 60 आणि 50च्या मध्ये आपल्याला 55 इथे येणार, ठीक आहे. शक्यतो स्केलचाच वापर करायचा आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला 40 आणि 20 हे अंक आहे. 40 आणि 20 आपण पाहिले इथे 40 येतं आणि 20 हा आपल्याला अंक इथे येतो. आता याला तुम्हाला शेड करायचं असेल तर तुम्ही शेड करू शकता, सगळं हे करू, ठीक आहे, पेन्सिलच्या सहाय्याने. नाही केलं तरी चालतं, असं काही हरकत नाही. पण तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर याला शेड केलं तरी चालतं. असा तुम्ही याला पेन्सिल गिरवून घेतलं तरी चालतं. त्याच्यानंतर आपल्याला नावं द्यायची. ती नावं आपल्याला व्यवस्थित लिहायची. प्रमाण, थोडं इकडच्या साईडनंच लिहिलं मी प्रमाण. एक्स अक्षावर 1 सेमी, ठीक आहे. इथं एक्स अक्ष म्हणजे हे राहतो, 1 सेमी म्हणजे इथेचा कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. मग 2 असं लिहिलं तरी चालते. 2 काय इथं विद्यार्थ्यांचे काय आहे, 2 क्विंटल. आणि वाय अक्षावर 1 सेमी आणि इथे जर आपण पाहिलं ही शेतकऱ्यांची संख्या आहे. 1 सेमी बरोबर किती आहे इथे, हे 10-10चा फरक आहे, हे की नाही, 10-10चा फरक आहे. म्हणून इथं 1 सेमी बरोबर 10 शेतकरी असं लिहिलं तरी चालेल, शेतकरी, किंवा 10 लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला इथे काय लिहायचं, इथे आणि ह्या साईडला काय लिहायचं ते पण आपण पुस्तकात काय लिहिलेलं आहे त्यानुसारच लिहायचं. आता इथे जे सुरुवातीला इथं दिलेलं आहे, हे सुरुवातीला एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये, हे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये हे आपल्याला खालच्या साईडला लिहायचं. एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये. आणि त्याच्यानंतर हे प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला शेतकऱ्याची संख्या ही खालच्या कॉलममध्ये जे दिलेलं आहे ते आपण इथं लिहायचं. शेतकऱ्याची संख्या, शेतकऱ्यांची संख्या. अशा प्रकारे आपण 2 नंबरचा प्रश्न पाहिला. आपण आता 3 नंबरचा प्रश्न लवकरात लवकर संपून देऊ, ठीक आहे. 3 आणि 4 सोपेच आहे, ठीक आहे. याच्यासाठी पहिले रकाने तयार करायचे आपल्याला, ठीक आहे. रेषा मारून घेतो मी. पेन्सिलचाच वापर करायचा, मी पेनचा जरी वापर करत असेल, फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसावं त्याच्यासाठीच मी ह्या पेनचा वापर करत आहे. हे थोडं सुरुवातीलाच नाही घेतलं तरी चालते, थोडं बाजूला जरी घेतलं तरी काही हरकत नाही.
आता आपल्याला काय करायचं पहा, हे सलग झालेले वर्गच असल्यामुळे इथे 15 आहे तर इथे पण 15 आहे, इथं 20 आहे तर इकडं 20 आहे, तर मग हे सलग झालेले वर्ग आहे. मग आपण काय करू, तर पहिले तर आपल्याला मार्किंग करायची अशी एक वरी रेष घ्यायची खाली आणि यांना जोडून घ्यायचं आहे, पहिलं ती गोष्ट करायची. त्याच्यानंतर इथं एक्स नाव द्यायचं आहे आणि इथं वाय एक्स द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पहिलं पाहिलं इथं पहिलं 10, 15, 20, 25, 30 असे नाव द्यायचे 35पर्यंत. तर मग इथे मी 10 देतो पहिलं. त्याच्यानंतर इथे मला 15 लिहायचे, त्याच्यानंतर इथं 20 लिहायचे, इथं 25 लिहिल, इथे 30, इथे 35 आणि एक एक्स्ट्रा जरी लिहिलं तर काही हरकत नाही. जे लिहिलेले आहेत ते मग मी गुंतवणूक 1000 रुपयामध्ये, हे जे लिहिलेले आहेत इथं पहिल्या कॉलममध्ये ते गुंतवणूक 1000मध्ये इथे लिहून टाकतो. गुंतवणूक 1000मध्ये असं कंसामध्ये लिहून टाकलं. आणि ह्या साईडला आता इथे जर पाहिला सर्वात अंक मोठा 60 आहे, मग मी 10-10चाच फरक घेऊ शकतो, आहे की नाही. मग मी ते 10 घेईल, इथे 20 घेईन, इथे 30 घेईन, इथे 40, 50, 60, 70 आणि 80. आता इथे जर पहिलं आपण पाहिलं तर इथे 30 आहे, पण ही 30 ही संख्या आपल्याला कुठं लिहायची, 30 ही संख्या इथपर्यंत येते, आहे की नाही, 30पर्यंत, 30 इथपर्यंत. तर याला आपल्याला काय करायचं, पहिले रेषा मारून घेऊत आपण. त्याच्यानंतर दुसरी संख्या 50 आहे, 50 जर पाहिलं आपण इथपर्यंत येते 50, हे जोडून घेऊत आपण. त्याच्यानंतर 60, 55 आणि 15 येतं. 60 जर पाहिलं तर इथपर्यंत येतं, त्याच्यानंतर 55 आहे, 55 पहा, हे 50 आणि 60च्या मध्ये हे 50 आहे, तिथे 60 आहे, हे 50 आणि 60, 50 आणि 60च्या मध्ये 55 येतात. हे बरोबर आपण मधातली डार्क रेष घ्यायची, गडद रेषेवरच आपल्याला लिहायचं आणि शेवटी 15 आहे, 15 आपल्याला मग इथे भेटेल, हे 15. आता हे सगळे आल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याला जर गिरवायचं असेल तर तुम्ही पेन्सिलनं व्यवस्थितपणे हे करू शकता. ठीक आहे. नाही जरी केलं तर असं ठीक आहे, असं काहीही नाही. आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लिहायच्या आहेत, जसं की मी ते गुंतवणूक 1000मध्ये लिहिलेली आहे आणि ह्या साईडला आपल्याला इथे काय दिलेलं आहे, कुटुंबाची संख्या, ती मी ह्या साईडला कुटुंबाची ठीक आहे. आणि इथं आपल्याला प्रमाण लिहिणं गरजेचं आहे, प्रमाण नाही लिहिलं तर मार्क कटण्याची शक्यता आहे. प्रमाण एक्स अक्षावर आणि तो वाय अक्षावर 1 सेमी 1 सेमी. आता इथं जर एक्स अक्ष जर पाहिला, इथं फरक कितीचा आहे, हे कितीचा फरक आहे, इथं 10 आणि 5मध्ये, सॉरी 10 आणि 15मध्ये 5चा फरक आहे. मग इथं 5 लिहू शकता, 5 लिहिलं तरी चालते. आणि इथं कितीचा फरक घेतला तुम्ही, इथे 10चा, मग इथे 10. आता तुम्हाला इथे लिहायचे असेल गुंतवणूक 1000मध्ये, तर इथे गुंतवणूक 1000मध्ये जर जागा असेल व्यवस्थित तर गुंतवणूक 1000मध्ये लिहू शकतात, गुंतवणूक 1000मध्ये. आणि इथं संख्या, कुटुंबाची संख्या आहे, तर इथं कुटुंबाची संख्या लिहू शकता, कुटुंबाची संख्या असं लिहू शकता. नाही लिहिलं तरी काय हरकत नाही, एवढं तर लिहिणं गरजेचं आहे. आता आपला चौथा आणि शेवटचा प्रश्न राहिला, तो करूत आपण. चला, मी मार्किंग करून घेतलेली आहे चौथ्या प्रश्नाची. इथं एक्स नाव द्यायचं, इथं वाय नाव द्यायचं. इथे आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पहिला रकाना आहे वेळ मिनिटामध्ये आणि दुसरा रकाना आहे विद्यार्थ्यांची संख्या वेळ मिनिटात. आणि ह्या वाय अक्षावर आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या लिहायची,
विद्यार्थ्यांची संख्या. त्यानंतर जर आपण इथं पाहिलं तर हे सलग केलेले वर्ग आहे का ते पाहायचं. इथं 80 तर इथं पण 80 आहे, इथे 100 इथे 100 आहे, म्हणजे सलग केलेले वर्ग आहे. मग आपण काय करू शकतो, इथे लिहू शकतो आहे की नाही. इथे पहिला अंक किती आहे, हा 60चा आहे. पहा मी पहिलेच ही मार्किंग करून घेतली. 60, 80, 100, 120, 140, 160. 160 हा आपला शेवटचा अंक असल्यामुळं. त्याच्यानंतर आपल्याला 14, 20, 24. आता हे जर पाहिले तर हे 4च्या पटीतले आहेत, पण काही 4च्या पटीतले नाहीत, 4च्या अर्धे पटीतले आहेत आहे की नाही. पण मी हा 4चा पाढा घेतो, तुम्ही 2चा पाढा घेतला तरी चालतं. ठीक आहे. आता 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 होतात, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24 आणि 4 7 28 घेतले तरी चालतात, कारण आपल्याला जास्तीत जास्त 24 ही संख्या आहे. आता 14 जर पाहायचे तर मग कसं पाहायचं हे की नाही. 12 आणि 16च्या मधात मग 14 येतात हे की नाही. तर हे 14 इथे येतील 12 आणि 16च्या मध्ये. त्याच्यानंतर 20 कुठे येतील, 20 आपल्याला इथं अंक आहे, हा इथं 20 अंक. जर तुम्ही एका वेळेस केलं तर व्यवस्थित तुमचं चुकण्याची शक्यता कमी असते, पण पेन्सिलनं लिहिल्यामुळं तुम्ही कट करू शकतात. 24 लगेच मी एकदाच लिहून घेतो. त्याच्यानंतर 22 आणि 16 आहे, हे 22 येतील आपल्याला 20 आणि 24च्या मध्ये, आणि शेवटचं आपल्याला 16 आहे, 16 आपल्याला इथं लिहिता आहे. आता आपल्याला काय करायचं, हे सर्व जोडून घ्यायचे. ठीक आहे. जर वेळ कमी असेल तर फटाफट तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. तरी पण हे व्यवस्थित आलेख करा, कारण आलेखाचे मार्क आपल्याला परफेक्टली मार्क भेटणार आहेत. आणि या शेवटचा धडा आपल्याला 12 मार्काला तरी राहणार आहे. 12 मार्क अतिशय सोपा असा धडा हा आपल्याला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय अक्षावर आपल्याला प्रमाण लिहायचं. प्रमाण एक्स अक्षावर काय, आपण हे जर फरक पाहिला तो 20चा फरक आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 20, 1 सेमी बरोबर 20. इथं जे ब्रॅकेटमध्ये मिनिट इथं लिहू शकता, मिनिट. आणि वाय अक्षावर 1 सेमी बरोबर इथं फरक कितीचा आहे, 4 विद्यार्थी असं लिहू शकता. 4 विद्यार्थी. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला संपला. येणारे प्रॅक्टिस सराव संच पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर हाईप एक ऑप्शन येते, त्या हाईपला पण नक्कीच हे करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.